तर आता लागतात आपल्याला सुट्ट्या, पेपर संपले त्यामुळे आता हॉलिडेज. आणि आता आमचं प्लॅन असतात कुठं कुठं बाहेर जायचं. सकाळी वाजलेत 7 वाजलेत आणि आम्ही निघालोय चतुर्मुख टेम्पल. आणि हो ब्लॉग जास्त मोठा नसणार आहे. चला काय होतंय बघूया. तर आता आम्ही निघालोय आणि रस्त्यात थांबलोय. त्या भाऊला चिंगम घ्यायचं आहे तिथं म्हणून तो थांबलाय. आणि ही स्कूटी आणल्या त्या भाऊचीच आहे. माझी गाडी किंवा त्याची दुसरी पण होती गाडी, ती नाही काढली, पेट्रोल जास्त खाते म्हणून. ही चांगली गाडी आहे. आता आम्ही जाणार आहे आणि आता डायरेक्ट आहे ना मंदिरातच जाऊन भेटू. जास्त मोठा व्लॉग बनवायचा नाही आहे माझा. चला. तर आता रस्त्यातच आहे आम्ही. माझा एक मित्र आहे विश्वजित गोगावडे म्हणून, त्याचंच गाव आहे हे गोगलवाडी. आणि त्याला मी कॉल केला होता, तो बोलला तुला एक लोकेशन पाठवतो तिथं ये. आता आम्ही इथं थांबलोय. आता लोकेशन पाठवलं आम्ही जाणार आहे तिकडं. बाकी तर आता आहे ना मित्राच्या घरी आलं होतं आणि तो भाऊ पण येतोय आपल्यावर. चल रे तो बघा इथं आपली गाडी लावता. चल आता निघालंय चतुर्मुखला. चला इथनं किती लांब आहे रे चतुर्मुख? 3.5 किलोमीटर. हा. जर आता आलोय इकडं चतुर्मुख मंदिरला. आणि आता हे मंदिर कसं आहे काय ना हे तुम्ही सिनेमॅटिकमध्ये बघा. मागच्या वेळेला पण आलो होतो पण दाखवलं नाही नीट, पण ह्या वेळेस आहे ना बघा फक्त. तेरे सामने है झुका मेरे सर पे हाथ रख तेरा. नमो नमो शंकरा भोलेनाथ शंकरा जय त्रिलोकनाथ शंभो शिवाय शंकरा. नमो नमो शंकरा भोले. आता काय करू, दर्शन घेऊ आणि निघू. तर सगळीकडं अशी जनावरं खूप आहेत, जास्त कुत्रे आहेत. आता निघालोय. ह्या भाऊचा काही सीन नव्हता पण हे दिसता. इथं आम्ही आलो होतो. आणि कसा विषय माहिती आहे का, हे मंदिर आहे देवस्थान आहे. इथं जास्त वेळ आहे ना असं जोडप्यांनी हे वगैरे येऊन बसू नये. तेवढं जेवढं काम आहे ना आपलं की येणं पाया पडणं जाणं. तुम्हाला जे अरे ते बघ, अरे ते काय आहे काय एवढ्या खालनं, एवढ्या खालनं पण. अरे आता जेट दिसलं. बसलो इथं आणि हो भाऊ माझ्याच व्लॉग बघायला लागलाय. माझ्याच व्लॉग बघतोय आणि आज बसलोय थोडा वेळ इथं. सिनेमॅटिक काढतोय मी. चांगले आलेत का बघा फक्त. बघितलं असेल तुम्ही आधीच. काय सुचना झालंय काय बोलू, पण जाऊ दे. का इथं काय विषय आहे बघा. तो बघा. तर आता दर्शन झालंय आणि फोटो काढत होतो आम्ही. मस्त फोटो निघाले तिथं, इंस्टावर दिसतील तुम्हाला. आता जायचं आहे तिथं आहे ना, तिथं स्पॉट तर ठेवलाय भाऊने. आता तिथं जाऊन परत फोटो काढायचे मस्त पैकी. तर आता फोटो काढायचे चालेल त्या भाऊची इथं. बरोबर होतं का सांग? हा आता फोटो काढतोय. व्ह्यू बघा इथं फक्त कसं आहे. थोडा वेळ निघणार आहे मी आणि आता जर 10:30 वाजतात. इथनं व्ह्यू एक नंबर येतोय. आणि हो थांबला इथं. निघाला आता घरी. वारा खूप आहे. जाता नाश्ता करायचा आहे. 100% तिकडे एक ॲडव्हेंचर बाईक आहे चांगले आहे. आपण पण घेऊ एक दिवशी. चल. आता सायबर हस्की सारखं दिसतंय कुत्रा मला. तिथे कुत्रं झोपलंय. ते सायबर हस्की सारखं दिसतंय. आम्ही झू मध्ये गेलो होतो तिथं कॉलला सेम तसं दिसत होता. पाया घाट. आता निघालो आम्ही आणि आता मध्ये कुठं तर थांबलो तर थांबणार आहे. काही जास्त थांबणार नाही कारण डोंगरावरनं खाली अडलं. आता कुठं स्पॉट नाही चांगलं. इथं ते गाव आहे मी गोगलवाडी म्हणून गाव आहे. मागच्या वेळा आलो होतो तेव्हा गावाचं नाव माहिती नव्हतं, पण ह्या वेळेस आपला मित्र पण होता एक गावातच, त्याच्यावर आलो आणि त्याने माहिती पण सांगितली होती भरपूर आपल्याला. धन्यवाद विश्वजित. जर का तो व्हिडिओ बघत असशील
बाकी काय नाही. आता आहे ना गाडी लावल्या इथं आणि इथं थांबलोय काहीतरी नाश्ता करायला, कुरकुरे बिरकुरे घ्यायचं आहे ती आणि सगळं घेऊन झालं फक्त आता परत जाणार आहे आम्ही. काय घेतोय सांग? थंड नको घेऊ काय? थंड नको घेऊ काय? एक तर आधी साजर आहे त्यात थंड घेतोय कशाचा. आता हायवे लागणार आहे आणि घाटातनं जाणार आहे आम्ही. आता आलोय आम्ही, आता जस्ट पोचलोय आणि हो भाव आवाज करतोय उगाच गाडीचा, ब्लॉगमध्ये साऊंड नको जायला म्हणून. तर असा 1 मिनिटात चला वर तुम्हाला. तर आता जाऊन आलो तिकडून, एकदम मस्त प्रवास झाला, सगळं चांगलं झालंय आणि आता बसलोय मी इथं ग्राउंडवरून. घरी जाऊन आलोय आणि ग्राउंडवरून बसलोय. बाकी काय नाही. आजच्या व्लॉगमध्ये फक्त एवढंच. आवडलं असेल ना तर लाईक करा. बाकी काय नाही, उद्याचा व्लॉग बघा.